ग रे सा. व्हेरी गुड. ओके सर नमस्कार. नमस्कार. येऊ का? या या या. सर मुलांचा ड्रॉइंग आणि फ्लूट क्लास लावायचा होता मला. हां ठीक आहे ना, चालेल. मी फ्लूट शिकवतो, उमेश सर ड्रॉइंग शिकवतात. मी ड्रॉइंग पण घेतो, पण लहान मुलांचं घेतो. आणि सर BFA एंट्रन्स एक्झाम जे आहे मोठ्या मुलांचं जे, त्यामध्ये सर प्रिपेअर करून देतात तुम्हाला. ठीक आहे सर, मग तुम्ही ड्रॉइंग क्लास घ्या आणि तुम्ही बासरी शिकवा. ठीक आहे सर. मग त्याची फीस काय राहील सर? ड्रॉइंगचे 1000 रुपये पर मंथ आहे आणि फ्लूटचे 2000 रुपये पर मंथ आहे. सर माझा मुलगा लहान आहे, तर थोडं कमी करून टाका. सर आता फीस तर सर्वांसाठी सारखंच आहे, मग लहान असो या मोठा. नाही पण सर पहा ना, जरा जास्त सोडून राहिलं. तसं आपलं प्रोफेशन काय आहे? सर मी जिल्हा परिषदला टीचर आहे सर. जिल्हा परिषदवर टीचर आहे आणि 2000 रुपये खर्च करू शकत नाही? सॉरी सर, फीसमध्ये काही कमी होणार नाही, कारण की जो इतरांना फी पडेल तेच तुम्हाला पण फी तेवढीच पडेल. ठीक आहे सर, मग कळवतो तुम्हाला मी. सर हा वाला अलंकार कसा वाजवायचा? अरे त्या दिवशी शिकवलं तसंच बिलकुल सेम वाजवायचं. सर येऊ का सर? या नमस्कार. सर माझ्या मुलाचं ड्रॉइंग आणि फ्लूटचं ट्युशन करायचं होतं, तर काय फीज आहे सर? ठीक आहे ना, चालेल ना. ड्रॉइंगचे 700 रुपये होतील आणि फ्लूटचे 1500 रुपये होतील. हां सर, जरा जास्त होते, लहान असतो मुलगा आहे, थोडं कमी करा ना. अरे सर, लहान काय मोठा काय, मला मेहनत तेवढीच लागते. अरे सर काहीतरी कमी करा ना. एक काम करा, दोन्ही मिळून 1800 मध्ये डन करून टाका. बरं, काय हरकत नाही, आजपासून सुरू करून टाकू आपण. चल सुकृत, मग आजपासून तुझा पहिला दिवस पहा आणि व्यवस्थित काढायचं. सर सांगते त्या पद्धतीने करायचं. ठीक आहे ना? मी तुला न्यायला येतो मग. हां चल जा. सर मला हे सांग, जवान नाही काढून देता का? एक काम कर, गोल कर, डॉट मार, फेकून टाक लाईन सरळ सरळ. काय चाललं सुकृत? ड्रॉइंग काढतो. डोरीमेट काढून दाखव बरं. नाही येत. सिंचन काढून दाखव बरं. खूप हार्ड आहे. सर मी सुकृतचे पप्पा बोलून राहिलो. हा बोला ना. सर त्याला ड्रॉइंग जमून नाही राहिली. हा तसा तो लहानच होता ना. नाही ठीक आहे, पण सर 3 महिने झाले ना सर. आता सर तसे तुमच्याकडून पैसे कमीच घेतले तुम्ही. नाही, होऊन जाईल, 1-2 महिन्यामध्ये होऊन जाईल. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हे बघा सर, क्लिअर कट आहे. जी गोष्ट आम्ही तुमच्या मुलाला शिकवतो ती गोष्ट आम्ही कुठेतरी दिवसभरात किंवा महिनाभरात शिकवून तुमच्या मुलाला नाही शिकवत. कुठेतरी आम्ही नाही का वर्षभर मेहनत केली आहे त्यामागे. फक्त 1-2 वर्ष ना, 3 ते 4, 5, 6 वर्ष आम्ही कुठेतरी मेहनत केली आहे. कुठेतरी कोणाकडे प्रशिक्षण घेतलं, त्यानंतर आम्ही कुठेतरी ह्याचे टीचर म्हणून तुमच्या मुलाला शिकवतो. आता त्यामागे आम्हाला कसं शिकवायचं, काय शिकवायचं, कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे, हा जर 4 वर्षाच्या मुलाची मेंटॅलिटी काय, 7 वर्षाची मेंटॅलिटी काय, 10 वर्षाची मोठी मेंटॅलिटी काय, या सर्व गोष्टीचा अनुभव आम्हाला आमच्या टीचरकडून मिळाला आहे. त्या व्यक्तीमागे त्या मुलाला कसं शिकवायचं हे सर्व आम्हाला माहिती आहे. सर तुम्ही जे आम्हाला फीस देताय ना, ते आम्ही जे 10 वर्ष आम्ही ज्या कलेमध्ये घालवले त्या स्किलचे आम्ही पैसे देताय तुम्ही आम्हाला. तुम्हीच एका पॉईंटनं विचार करा, तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेले किंवा एका कपड्याच्या शॉपमध्ये शॉपिंग करायसाठी गेले, तुमच्या दिवसभराचे 1500, 2000 किंवा 2500 पैसे तर जातातच. तर मग तुम्ही नाही का जर आपल्या एज्युकेशनसाठी मुलाचा विचार करता तर महिन्याचे तुम्ही 2000 रुपये देऊ शकत नाही. सर इथे येणारा प्रत्येक व्यक्ती आम्हाला विचारतो की सर थोडं कमी करा ना, सर थोडं कमी करा. पण सर तुम्हीच विचार करा, आम्ही का कमी करावं? तुम्हीच विचार करा, जो आम्हाला हे वाक्य म्हणतो तो एक बिल्डर असतो, तो नाही का बिझनेसमॅन असतो, तो गव्हर्नमेंटमध्ये टीचर असतो, या फिर त्याच्यापेक्षा मोठा काही असतो. पण नाही का तो नाही का पैसे देण्याबाबत नाही का आमच्याच 8 लोकांना 8 व्यक्तीला म्हणतो की भाई थोडं तुम्ही कमी करा. कोणता पण आमची मग क्लासेस बाबतच असो या कोणत्या अगर मग ह्या टॅटू काढत असो या मग आम्ही कोणतं पेंटिंग काढून देतो, त्यामध्ये प्रत्येक वेळा कमी. अशा प्रकारे प्रत्येक जण आम्हाला ह्याच दृष्टीने बघत राहिले तर आमच्या कलेला काय किंमत मिळेल? सर एक खरं बोलू का, जे तुम्ही दिवसभरात कमवता ना ते आम्ही महिन्याभरात कमवतो. आणि आज कामं आहे, उद्या कामं नाही आहे, आज कामं भेटत आहे, आज कुणी आलं क्लाससाठी, 2 दिवसानंतर या 2 महिन्यात ते पण चाललं गेलं. मग तुम्हीच विचार करा की जर आम्ही नाही का त्या कामासाठी जर तेवढ्या वेळ पुरतं जर आम्ही फीस मागत असेल त्यामध्ये हरकत काय? तर मग सर कधी कधी आमच्या पोटापाण्याचा विचार करायचा ना, आम्ही कधी फीस मागतो याचा अर्थ हा नाही की आम्हाला नाही का खूप पैसे जास्त हवे असतात. कारण की आम्हाला त्या गोष्टी मागं आम्हाला माहिती आहे की किती
एफर्ट लागलेलं असतं. तर मग हा जे टीचर आम्ही काही कधी तुमच्याकडून जास्त फीस मागत नाही, फक्त आम्हाला जेवढी रिक्वायर्ड असते तेवढी मागत असतो.